हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फेस क्लीनअप कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर कुठलं प्रोडक्ट मी यूज करणार आहे त्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. अपेक्षा करते की तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण VLCC पपया क्लीनअप बघणार आहोत. ॲक्च्युली हे पपया फ्रूट फेशियल किट आहे. यामध्ये 6 ट्यूब असतात, पण आज मी फक्त तुम्हाला क्लीनअपच दाखवणार आहे. त्यामुळे फक्त क्लीनअपच्या स्टेप सांगणार आहे. फेशियल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. VLCCचं प्रोडक्ट जे आहेत ते खूप छान प्रोडक्ट आहेत. आपल्या स्किनला खूप छान पद्धतीचा रिझल्ट मिळतो. आणि हे पपया फ्रूट फेशियल किट आहे, तर त्यामध्ये ब्लेमिश फ्री फेअर आणि कॉम्प्लेक्शन आहे. हे किट खूप छान आहे. ज्यांना पिंपलचा प्रॉब्लेम आहे, ज्यांची स्किन ऑइली आहे, हे त्यांच्यासाठी तर मी नक्की सांगू शकते की तुम्ही हे यूज करा. खूप छान आहे. यामध्ये 6 ट्यूब असतात. 1 2 3 4 5 6 हे 6 ट्यूब असतात यामध्ये. आणि हे प्रत्येक ट्यूबमध्ये स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 असं लिहिलेलं आहे. तुम्हाला काही अडचण येणार नाही तुम्ही जरी हे प्रोडक्ट घेतलं तरी. आणि करताना सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. फेस क्लीनअप करताना सर्वात आधी आपल्याकडे ज्या आपल्या फेसवरती मेकअप असेल तो रिमूव्ह करायचा. त्यानंतर तुम्ही जर काही ज्वेलरी घातलेली असेल तेही बॅक साईडला काढून ठेवू शकताय. त्यानंतरच क्लीनअप स्टार्ट करायचं. सर्वात आधी आपण हेअरबँड लावणार आहोत. सर्वात आधी आपण हेअरबँड लावून घेऊया. पूर्ण आपले हेअर जे आहे ते तुम्ही वरती बांधा किंवा बॅक साईडला कव्हर करा. त्यानंतर हेअरबँड लावून घ्या. व्यवस्थित पूर्ण केस आतमध्ये जायला हवेत. अशा प्रकारे तुम्ही हेअर बेल्ट लावून घेऊ शकताय. त्यानंतरच क्लीनअपला स्टार्ट करूया. आज मी कुठल्याही प्रकारचा मेकअप वगैरे केलेला नाही, त्यामुळे मला मेकअप रिमूव्ह करायची अजिबात गरज नाही आहे. आपण फर्स्ट स्टेप क्लिन्झिंग करूया. क्लिन्झिंग कशा पद्धतीने करायचे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी VLCCचं पपया फ्रूट फेशियल किट घेतलेलं आहे. ह्यामध्ये 6 प्रकारची क्रीम असतात. आज आपण इथे क्लीनअपच करणार आहोत, त्यामुळे मी फक्त तुम्हाला क्लीनअपच्या स्टेप दाखवणार आहे. आणि त्यामध्ये फर्स्ट जी स्टेप आहे ती आहे क्लिन्झिंग. चला तर आपण फर्स्ट स्टेप क्लिन्झिंगला स्टार्ट करूया. आपण क्लिन्झिंग थोडंसं काढून घेऊया. दिस टाइप फर्स्ट स्टेप इन क्लिन्झिंग. सो क्लिन्झिंगला आपण स्टार्ट करूया. पूर्ण क्रीम आपल्या फेसवरती लावून घ्या. थोडंसं नेकवरती लावा, इवन दिसायला हवं. थोडंसं पाणी घेऊन मसाज करायची. स्टार्टिंग विथ नेक. राऊंड 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 राऊंड. आपलं स्टीमरही स्टार्ट झालेलं आहे. स्टीमरचा सुद्धा आवाज येते. स्टार्ट करताना नेकपासून स्टार्ट करायचं. त्यानंतर चेनवरती राऊंड राऊंड, चेन, अप्पर लिप्स दोन्ही बाजूनी राऊंड राऊंड करायचं. नंतर फेसवरती जायचं. त्याचबरोबर फेसच्या वरच्या साईडनी खालून म्हणजे चीनपासून ते कपाळापर्यंत असं आपण करत जायचं. पहिले चीन, अप्पर लिप्स, आपले चीक्स, मग नोजच्या दोन्ही साईडनी आणि नोजवरती. त्यानंतर फोरहेडवरती तुम्ही बघा मी कशा पद्धतीने राऊंड 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 मसाज करते. आणि नेहमी आपला एक हात आपल्या स्किनला ठेवायचा, एका हातानेच पाणी घ्यायचे. बघा तुम्ही अशा पद्धतीने मी व्यवस्थित राऊंड राऊंड करून मसाज करते. ह्या पपया क्लिन्झिंगमध्ये टोनरसुद्धा ॲड केलेला आहे. त्यामध्ये आपले स्किनमध्ये एकदम डीपली क्लिन्झिंग होतं आणि आपल्या फेसवरती जे ओपन पोर्स आहेत ते मिनिमाइज होतात.
त्याचबरोबर स्किन रेडी एकदम फेशियलसाठी रेडी होते. त्यामुळे हे फेशियल तर मी तर सजेस्ट करेल की ऑइली स्किनवाल्यांनी हे फेशियल करा, क्लीनअप करा. 15 दिवसाला तुम्ही क्लीनअप करा. तुमच्या स्किनवरती कुठल्याही प्रकारचं टॅन राहणार नाही आणि तुमची स्किन एकदम ग्लोईंग ब्राईट दिसेल. क्लिन्झिंग करताना 10 मिनटं तरी क्लिन्झिंग करायचे, कारण आपल्या स्किनवरती जे टॅन आहे ते प्रॉपर निघायला हवं. व्यवस्थित क्लिन्झिंग करायचं. 10 मिनटं तरी क्लिन्झिंगचा मसाज करायचा. प्रत्येक स्टेप तुम्ही काउंट करा, तुमच्या मनामध्ये काउंट करा. नेकपासून ते फोरहेडपर्यंत प्रत्येक स्टेप ही 10-10 वेळेस जरी केली ना तर 10 मिनटं आरामशीर व्यवस्थित होतात. तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने मसाज स्टेप करत आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. नेकपासून तुम्ही स्टार्ट केलं की त्यानंतर तुम्ही चेनवरती मसाज करा. चीन आणि अप्पर लिप्स यावरती दोन फिंगरच्या मिडलमध्ये घेऊन 2 फिंगर्सनी मसाज करा. त्यानंतर आपल्या चीकवरती करा. राऊंडच करायचे. पण ज्यावेळेस तुम्ही मसाज करताय ही चीनपासून ते फोरहेडपर्यंत असं चीनपासून ते वरतीच करत जायचे. डायरेक्शन चुकवायची नाहीत. आणि फोरहेडवरती सुद्धा गोल गोल करून आपले जे आयब्रोचे साईड असतात तिथे प्रेशर देऊन सोडायचे. ही झाली आपली फर्स्ट स्टेप इन क्लिन्झिंग. त्यानंतर तुम्ही वॉटरमध्ये स्पंज डीप करून ठेवा आणि स्पंजनी आपला फेस क्लीन करा. बघा मी ते स्पंजचा उपयोग केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे स्पंज नसेल तर नॅपकिन वगैरे सुद्धा घेऊ शकताय, टिश्यू घेऊ शकताय. पण मी जनरली माझ्याकडे जेही कस्टमर येतात त्यांना मी स्पंजनी त्यांचा फेस क्लीन करते. तुम्ही बघा व्यवस्थित आपला नेक कवर केलेला आहे पुसून. त्यानंतर फोरहेडवरती आईच्या थोडंसं खाली नोजच्या खाली व्यवस्थित प्रॉपर क्लिन्झिंग निघालेलं आहे. ती आपण सेकंड स्टेप घेतलेली आहे. यामध्ये आहे स्क्रब. हे स्क्रब पपया सीड स्क्रब आहे आणि हे लाईटली हार्ड, जास्त हार्ड पण नाही आहे, एकदम सॉफ्टनेसमध्ये आहे. स्किनला अजिबात त्याचे रॅशेस येणार नाही आहे. आपण आता सर्वात आधी स्क्रब लावून घेऊया आणि त्यामध्ये स्टीम घेणार आहोत. स्क्रबसोबत घेण्याचं एकमेव असं कारण आहे की व्यवस्थित स्टीम पूर्ण फेसला कवर होते आणि स्क्रब असल्यामुळे टॅनिंग निघण्याचं खूप जास्त प्रमाणात टॅनिंग निघतं, जो तुमचा फेस डलनेस झालेला असेल. त्यामुळे आपण स्टीम विथ मसाज हे दोन्ही स्टार्ट करणार आहोत. सर्वात आधी पूर्ण फेसला नेकला व्यवस्थित कवर करून घ्यायचं स्क्रबने आणि त्यानंतर एक 5 मिनटं स्टीम घ्यायची. 5 मिनटं स्टीम घ्या. त्यानंतरच तुम्ही स्टीममध्येच मसाज करायला स्टार्ट करा. बघा मी इथे पूर्णपणे स्क्रब लावून घेतलेला आहे. आपला स्टीमर रेडी होते, बघू शकताय. स्टार्ट झालेला आहे. बघा स्टीमर आपलं स्टार्ट झालेलं आहे. छान प्रकारे स्टीम येते. मी स्टीमरकडे माझा फेस केलेला आहे, कारण कॅमेऱ्याकडे स्टीम आली तर कॅमेरा पूर्ण आपला बंद होईल, त्यावरती काहीच दिसणार नाही. त्यामुळे मी थोडंसं स्टीमकडे टर्न झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. मी स्टीम घेते आणि स्टीम चालू असतानाच मला मसाजही करायचा आहे. ज्यावेळेस आपण स्टीम घेतोय तर सर्वात आधी स्टीम ही आपल्याला कंटिन्यू 5 मिनटं तरी आपल्या फेसला ती लागायला पाहिजेत. स्टीमचं ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती स्टीमरची स्टीमने पूर्णपणे पाणी सुटेल ना, त्यावेळेसच आपल्याला मसाज स्टार्ट करायचा आहे. पूर्ण चेहऱ्याला स्टीम लागायला हवी. मी दोन्ही साईडनी माझा फेस टर्न करते. बघा पूर्ण फेसला स्टीमर लागायला हवी. त्यामुळे चीनवरती, नोजवरती, अप्पर लिप्स असो, फोरहेड असो, आपले चीक असो, व्यवस्थित स्टीम लागायला पाहिजे. एक 5 मिनटं झाली आहेत. आता मी मसाजला स्टार्ट करणार. थोडंसं पाण्यामध्ये हात ओला करूनच मसाज करायचा. बिना पाण्याची मसाज अजिबात करायचा नाही. स्टार्ट विथ अवर चिन, देन अवर अप्पर लिप्स, चीक्स, नोज, फोरहेड. राऊंड स्टार्टिंग विथ राऊंड. नेकपासून स्टार्ट करा वरती. बघा दोन्ही साईडनी दोन्ही हातांच्या सहाय्याने मी ट्राय करते. स्टीमर सध्या मी बंद केलेला आहे. आता दोन्ही हाताने मी ट्राय करते आणि
एकदम हलक्या हाताने, तुम्हाला वाटत असेल पण हा व्हिडिओमध्ये थोडासा फास्ट दिसते, पण मी माझ्या हलक्या हाताने मसाज करत आहे. पुन्हा हात ओला करून खालच्या साईडने परत स्टार्ट केलेला आहे. आपल्या नेकपासून ते चीनवरती, चीन नंतर अप्पर लिप्स, देन अवर चीक, दोन्ही हाताने बघा व्यवस्थित राऊंड एकदम हलक्या हाताने. आणि हे जे पपया स्क्रब आहे एकदम सॉफ्टमध्ये आहे, त्यामध्ये अजिबात जास्त हार्ड प्रमाणात त्याचे सीड्स नाही आहेत. त्यामुळे स्क्रबिंग फास्ट केलं बी आणि नाही केलं तरी आपल्या चेहऱ्याला रॅशेस येणार नाहीत. ॲक्च्युली स्क्रब हे सॉफ्टमध्येच आहे, त्यामुळे चेहऱ्याला रॅशेस येणार नाहीत, रेड होणार नाहीत. आणि ऑइली स्किनवाल्यांना तर हे खूप छान आहेत. ज्यांचे ओपन पोर्स आहेत, ज्यांना ब्लॅक हेड्स असो, व्हाईट हेड्स असो, हे अगदी हलक्या प्रमाणात दिसतील. जर ज्यांचे सॉफ्ट असेल ना ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स, तर ते पूर्णपणे निघून जातील. आणि स्क्रबिंग करताना बघा दोन्ही इयरला सुद्धा स्क्रबिंग करायचं आहे, कारण फेस आपला क्लीन दिसेल आणि इयरमध्ये टॅन दिसेल, तर ते योग्य दिसणार नाही. परत पाण्यामध्ये हात डीप करा आणि परत मसाज स्टार्ट करा. आपल्या नेकपासून परत स्टार्ट केलं की मग आपले चीनवरती, नंतर अप्पर लिप्स, त्यानंतर चीकवरती दोन्ही हातांच्या फिंगर्सने मसाज करायचा आहे. स्क्रब करताना कधीही आपला प्लमचा यूज करायचा नाही, ओन्ली फिंगर्स. बघा मी कशा पद्धतीने करते. आणि एकदम हलक्या हाताने. याचे जे सीड्स आहेत हे एकदम सॉफ्ट आहेत, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला रॅशेस वगैरे तर येणार नाहीतच, पण जे आपल्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स आहेत तेही ह्या स्क्रबमध्ये मिनिमाइज होतात. आणि जे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतात ते सुद्धा 99% तर रिमूव्ह होतात. 10 मिनिट्स तर झालेले आहे स्क्रबिंगला. मी पुन्हा स्पंज ओले केलेले आहेत आणि व्यवस्थित स्क्रब जे आहे ते काढते. स्पंजने आपले जे असतात ना, स्क्रब असो, क्लिन्झिंग असो, मसाज क्रीम असो, काही असू द्या, स्पंजने व्यवस्थित क्लीन होतात, जेवढे आपले टिश्यूने होत नाहीत किंवा नॅपकिनने सुद्धा होत नाहीत. प्रत्येक वेळेस 2 स्पंज घ्यायचेत आणि व्यवस्थित पाण्यामध्ये ओले करूनच आपले स्क्रबिंग करायचे. त्यानंतर नॅपकिनने टॅप करून पूर्ण ड्राय करायचा फेस. बघा व्यवस्थित खूप छान दिसते. टॅन तर पूर्ण गेलेला आहे. आता मी ब्लॅक हेड्स रिमूव्ह घेतलेला आहे. त्यांनी माझ्या नोजवरती थोडेसे व्हाईट हेड्स आले होते, ते मी काढण्याचा प्रयत्न करते. आणि नोजच्या दोन्ही साईडला माझ्या चीनवरती सुद्धा थोडे लाईटली व्हाईट हेड्स आहेत, ते मी काढण्याचा प्रयत्न करते. ज्यांना पिंपल्स असो, ब्लॅक हेड्स असो, व्हाईट हेड असो, ह्या पिननेच व्यवस्थित काढता येतात. आणि जास्त जोरात प्रेस करायचं नाही, एकदम हलक्या हाताने. कधी काय होतं की पिंपल्स असला आणि त्या ठिकाणी जर आपण जास्त जोरात प्रेस केलं तर त्याचे पर्स साईडला लागून पुन्हा तिथे पिंपल्स होण्याची शक्यता असते. आता आपण थर्ड प्रोसेस म्हणजे पॅक. इथे मी फेस पॅक घेतलेला आहे. एक छोटा बाऊल घेणार. बघा एक बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये मी थोडासा फेस पॅक काढून घेणार आहे. जेवढा आपल्या फेसला लागेल तेवढाच घ्या, वेस्ट जायला नको. बघा त्यामध्ये मी फेस पॅक टाकलेला आहे. आता मी रोज वॉटर घेणार आहे आणि थोडंसं रोज वॉटर त्यामध्ये ॲड करायचं. रोज वॉटर ॲड केल्यानंतर ब्रशच्या सहाय्यानेच व्यवस्थित ते मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतरच आपल्याला फेसला लावायचे. बघा मी तुम्हाला ब्रशही दाखवते. हाताने लावायचं नाही शक्यतो, कारण प्रॉपर लागला जात नाही, ब्रशचाच वापर करायचा. सो मी इथे ब्रश यूज केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेला आहे. रोज वॉटर आपल्याला पाहिजे तेवढंच टाका, जास्त पातळही व्हायला नको, जास्त डार्कही नको आहे. बघा आणि लावताना कधीही फेस पॅक आपल्या चीनपासून ते वरती किंवा वरतून खाली अजिबात करायचं नाही, प्रोसेसनुसारच करायचं. चीनपासून वरच्या साईडने ब्रश पकडा, अप्पर लिप्सवरती सुद्धा लावा, व्यवस्थित लावा, कुठेही राहणार नाही. बघा स्वतःला लावणं थोडंसं हार्ड जाते, तरीही मी प्रयत्न केलेला आहे. आपल्या नाकावरती सुद्धा आणि नाकापासून ते फोरहेडवरती असं ब्रश घ्यायचं आणि व्यवस्थित लावायचं. आपल्या केसांना लागणार नाही याची काळजी घ्या. आणि फेस पॅक लावताना डोळ्याच्या वरती आणि डोळ्याच्या खाली थोडासा गॅप सोडायचा, त्यावेळेसच लावायचं. अगदी डोळ्याजवळ किंवा आयब्रोजच्या वरती सुद्धा आयब्रोजला लागणार नाही याची काळजी घ्या. थोडीशी जागा सोडूनच फेस पॅक लावायचा. आणि जिथे आपले कॉर्नर्स असतात, म्हणजे नोजच्या साईडला असो, आपले लिपच्या साईडला असो, जे कॉर्नर असतात तिथे कधी राहून जातं, ते व्यवस्थित कव्हर करायचं. बघू शकता मी कशा पद्धतीने लावलेलं आहे.
ऑलमोस्ट पॅक लावणं झालेलं आहे आणि कानांना सुद्धा लावा, कारण तुमचा फेस नेक एकदम ग्लोईंग दिसेल आणि कान तुमचे ब्लॅक दिसले तरी ते कळून जाईल, त्यामुळे कानांना सुद्धा थोडंसं लावा. व्यवस्थित ब्रशच्या सहाय्याने मी लावलेलं आहे आणि लावताना थोडंसं आयब्रोजला लागलेलं आहे, तर मी ते माझ्या फिंगरनी रिमूव्ह करते. ॲक्च्युली फेस पॅक लावल्याने तर काय होत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही ब्लीच वगैरे करणार किंवा डिटॅन करणार त्यावेळेस तुम्ही आयब्रोजच्या वरती एक थोडीशी साईड सोडूनच लावा, कारण केसांचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा रंग चेंज होण्याची शक्यता आहे. लावून मी 10 मिनटं ठेवलेलं आहे आणि फास्ट झालेलं आहे. बघा 10 मिनिट झालेत. आत्ता मी इथे ड्राय झालेला आहे, त्यामुळे माझा थोडासा हात पाण्याने ओला केला आणि ओल्या हातानेच मसाज करायचे. डायरेक्टली पॅक लावलेला जो आहे तो डायरेक्टली क्लीन करायचा नाही. कधीही थोडंसं पाणी घेऊन आपले हात ओले करा आणि एक मसाज करा, एक मिनटं जास्तीत जास्त, आणि मसाज करूनच हा पॅक आपल्याला क्लीन करायचा आहे. आपण जी क्लिन्झिंगला स्क्रबिंगला जी स्टेप यूज केलेली आहे ती स्टेप आपल्याला पॅक रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा करायची आहे, कारण पॅकचा जो ग्लो आहे तो एकदम छान येतो. ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा, तुम्हाला सुद्धा खूप छान रिझल्ट येईल. बघा झालेला आहे, एक मिनटामध्ये तर झालेला आहे. स्पंजने आपण पुन्हा आपला फेस क्लीन करूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही क्लीनअप करताय किंवा फेशियलसुद्धा करताय त्यावेळेस फेशियल झाल्यानंतर किंवा क्लीनअप झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची क्रीम फेसवॉश अजिबात यूज करायचा नाही, कमीत कमी 8 तास तरी. ॲज इट इज स्किन ठेवा आणि नेक्स्ट मॉर्निंगला तुम्ही पाहिजे ते तुम्ही यूज करू शकताय. बघा मी माझा फेस क्लीन केलेला आहे. मला तर 100% रिझल्ट दिसतोय. तुम्हीसुद्धा सांगा रिझल्ट कसा आहे आणि व्हिडिओ कसा वाटतो हेही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा थोडंसं ओलं करून थोडीशी राहिलेली क्रीम मी क्लीन करते. बघा खूप छान पद्धतीचं एकदम व्यवस्थित झालेलं आहे आपलं क्लीनअप आणि रिझल्ट पण सुद्धा खूप छान आलेला आहे. कुठे टॅन वगैरे तर दिसत नाही आहे. प्रॉपर क्लीन केलेलं आहे, कुठेही क्रीम दिसणार नाही. एकदम बेस्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकताय माझ्या फेसवरती. बघा रिझल्ट खूप छान आलेला आहे. मी फक्त इथे नॅपकिनने फक्त टॅप केलेला आहे. कुठेच तुम्हाला ब्लॅक हेड्स दिसत नाही आहे, व्हाईट हेड्स तर नाहीच दिसत आहे आणि कुठे टॅनसुद्धा दिसत नाही आहे. प्रॉपर छान क्लीनअप झालेलं आहे. तुम्हाला हे क्लीनअप कसं वाटलं, स्वतः करण्यामध्ये काय फरक आहे हे तुम्ही ज्यावेळेस स्वतः करणार त्यावेळेस तुम्हाला कळेल. बघा खूप छान पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान ग्लो आलेला आहे. परत तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. बाय बाय.